आमच्याकडे येसाजी बाजी प्रभूजी असे बावळे आमच्याकडे असले पाहिजेत. अहो महाराज हेच नाही, हे तुम्हाला मी लढायचं सांगितलंय. अहो महाराजांनी त्यांच्या काळामध्ये युरोपमध्ये मसाल्याचे पदार्थ यायचे, त्यांनी जहाजाचे कारखाने तयार केलेत. पण जहाजाचे कारखाने कसे तयार केलेत त्यांनी ओळखलं. आपल्याला जहाज इंग्रजांकडून घ्यावं लागायची, दारुगोळा डासाकडून घ्यावं लागायचा, सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडून घ्यावं लागायच्या. म्हणजे महाराजांनी सांगितलं मी सांगतो तसं जहाज तयार केला, मी सांगतो तसं जहाज तयार केला आणि सांगितलं असं 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 आणि तसं 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 आणि जहाज तयार झालं. आणि इंग्रजांनी महाराजांना पत्र लिहिलंय, महाराज तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? आणि त्या जहाजाचं नाव आहे संगमेरी जहाज. हे महाराजांनी जहाज तयार केलंय. म्हणजे असा राजा होणे नाही. परत तुम्हाला सांगायचं ठरलं स्त्रीविषयी काय तुम्हाला सांगतो. महाराज आंध्र प्रदेशमध्ये निघालेत आणि निघाले त्या ठिकाणी श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिर असतं महादेवाचं, त्यांना त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं होतं. त्या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितलं, मंदिरात निहाळलं, दर्शन घेतलं. मंदिर मोठं सुबक, मंदिर मोठं एकदम छान होतं. आणि बाहेर आलं, अरे या मंदिराला गोपुरं नाही आहेत, या मंदिराला 4 गोपुरं असायला हवी आहेत, 3च गोपुर आहेत, एक गोपुर कुठं गेलंय? बघितलं ते गोपुर पडलेलं होतं, निजामाच्या काळामध्ये त्यांनी पाडलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं त्या कामगाराला सांगितलं, म्हणजे हा हे पैसे घ्या, तुम्हाला जे काय लागेल त्या गोपुराचं काम पूर्ण करा. आणि तसेच महाराज बाहेर आलेत, ते घाट बांधा सांगितलंय. आणि त्या कामगारांची चर्चा झाली, अरे हा महाराष्ट्राचा राजा आंध्र प्रदेशमध्ये येतो आणि हा घाटासाठी पैसे देतो. अरे काय राजा माणूस आहे हा? राजा लोकांना कळावा कसा दिसतोय म्हणून, काय विचार आहेत, काय संस्कृती आहे, हा जोपासणारा राजा महाराष्ट्राला दिसावा. आणि आंध्राच्या कामगारांनी ठरवलं, आपण जेवता त्यांच्या गप्पा सुरू झाल्या, आपण जर एक केलं तर या महाराजांची मूर्ती जर 4थ्या गोपुरात जर बसवली तर उत्तम, अतिउत्तम. आणि ठरलंय तसंच त्या 4थ्या गोपुरात महाराजांची मूर्ती बसवली. जगातलं पहिलं है तिथलं जिवंतपणीचं स्मारक हे आंध्राच्या कामगारांनी बसवलंय. तसेच महाराज आंध्रातून कर्नाटकमध्ये गेले. आता ते दादोजी नावाचा सरदार होता, त्याला वाटलं आपण सारा जिंकतच चाललोय, आपण एक बेलावडीचं ठाणे का घ्यावं नाही. बेलावडीच्या ठाणेचे मुघलांचे सरदार होती, आदिलशाही साकीर होती, तिचं नाव होतं सावित्रीबाई देसाई. सावित्रीबाई देसाई आदिलशाही साकीर होती, तिचा नवरा मरण पावला होता, पण ती लढाईला एकदम शूर होती. आणि दादोजी गेला, त्याला वाटलं का स्त्रीचा पराभव करता येईल, पण दादोजी गेले, लढाईला सुरुवात झाली, दादोजीचा पराभव झाला, दादोजी परत आला. आणि तो मला नाही, माझा एका स्त्रीने पराभव झालाय, मला शिवाजी महाराज काहीतरी म्हणतील, माझा पराभव झालाय. परत तो सैन्य आता 20,000 सैन्य सोबत घेऊन होतो आणि त्या स्त्रीचा पराभव करतो. आणि त्या स्त्रीला 6 महिन्याचं छोटं बाळ असतं, ती स्त्री डोळ्याने पाणी रडते, ती म्हणते माझ्या छोट्या बाळाला घेऊन द्या, जे काय साधायचे ते मला घ्या. आणि तसं तिच्या हाताला दंड जसा असता समोर त्या ठिकाणी आणलं असतं आणि शिवाजी महाराज समोर पेश करतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, चिटणीस दुधाची बाटली घ्या, चिटणीस दुधाची बाटली घ्या. चिटणीसला काही कळलं ना. आणि ती सावित्रीबाई महाराजांना म्हणते, हंबरडा फोडते, महाराज जे काही सजा द्यायची ती मला द्या, पण माझ्या तहान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला सजा देऊ नका. महाराज म्हणतात, चिटणीस दुधाची बाटली घ्या आणि त्या तहान्या बाळाला आमच्या मांडीवर घ्या. आणि तहान्या बाळाला महाराज ते दूध पाजतात. महाराज म्हणतात, हा आमचा भासा आहे. अरे आमचा भासा आहे तर तुम्ही आमच्या भगिनी झाला. कोण कुठला भाऊ बहिणीचा राज्य बळकवतोय, कोण कुठला भाऊ आपल्या बहिणीला सजा देतोय. आणि महाराज म्हणाले, चिटणीस यांना यांचं राज्य परत द्या, पण त्यांना एक वतन मागणी म्हणून त्यांना अजून एक राज्य द्या. आणि ते राज्य त्यांना दिलं जातं. आणि सावित्रीबाई देसाईची आजची इच्छा होती, अरे का राजा हा मला सजा द्यायची सोडून अजून वतनदारी देतो, जहागिरी देतो, हा राजा स्मरणात असला पाहिजे, हा राजा लोकांना कळावा, हा स्त्रीविषयी राजा कसा वागवतो म्हणून. आणि त्या सावित्रीबाई देसाईने 3 दगडशिल्प उभारलेत. त्या दगडशिल्प असे होते, छत्रपती शिवाजी महाराज बसलेत, ते तानाबा त्यांच्या मांडीवर आहेत आणि समोर सावित्रीबाई देसाई उभा आहे. आजही तुम्ही कर्नाटकमध्ये गेले, धारवाड नावाचा जिल्हा आहे, यादवाड नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे. त्यांच्या हयातीतलं दुसरं जिवंत स्मारक ते कर्नाटकमध्ये. ऐसा राजा होणे नाही. 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे जर कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज. अहो त्या औरंगजेबाच्या सरदारची संख्या 14,500 आणि त्या एका सरदाराच्या हाताखाली 50,000 सैन्य. 14,500 गुणिले 50,000
अहो इतकं सैन्य, अहो त्याचं जर सैन्य जर आलं तर असा पूर्ण व्याप हे करून जायचा. आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य कसं बसं भरेल 40,000. औरंगजेबाचा महसूल 350 कोटी रुपये आणि आपला स्वराज्याचा महसूल 1 कोटी रुपये. म्हणजे औरंगजेब मनवर आहे पण स्वराज्य कणभर आहे. ते इराण घे, अफगाणिस्तान घे, तुर्कस्तान घे, ते घे ना, निजामशाही घे, आदिलशाही घे, कुतुबशाही घे, ते घे ना, स्वराज्यच काय? कारण त्याला माहिती आहे इराणचं राज्य शहाबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य दुर्राणीचं आहे, कुतुबशहाचं राज्य गोळकोंड्याचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे. पण हे महाराष्ट्रातलं स्वराज्य कुण्या राजा बादशाह सुलतानाचं राज्य नाही, हे स्वराज्य रयतेचं स्वराज्य आहे. कारण इथली माणसं मरायला आणि मारायला सुद्धा कमी करत नाही. हा धोका आहे, म्हणून त्याला स्वराज्य संपवायचं होतं. म्हणून म्हणजे जितकं अहो मरताना त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी लिहून ठेवलंय औरंगजेबाने, त्यांचा तो सत्ता संघर्ष होता. त्यांनी मृत्यूपत्र असं लिहून ठेवलंय, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन होतंय आणि त्यांचा एक साकीब त्या धावत जातोय, घोड्यावरून धावत होतोय, त्याला वाटलं छत्रपती शिवाजी महाराज मेलेत, मला काहीतरी आता औरंगजेब बादशाह मला काहीतरी बक्षीस देईल, काहीतरी मिळेल, सरदारकी देईल. मी त्याला एक खुशी खबर सांगतो. आणि त्या ठिकाणी औरंगजेब नमाजाच्या रुकादा पडत असतो. त्या मुस्लिम धर्मामध्ये असं आहे, पवित्र ग्रंथ वाचत असताना उठत नाही. जोपर्यंत कितीही काही होऊ द्या, युद्ध चालू द्या, पण ते ग्रंथ बाजूला ठेवत नाहीत. हात गेली तरी चालतंय. पण औरंगजेबाने त्यावेळेस ग्रंथ खाली ठेवला आणि खुदाकडे हात वर करत म्हणाला, या अल्लाह, माँ बहनों की इज्जत करने वाला काफर सिवा तेरे पास आ रहा है. माँ बहनों की इज्जत करने वाला सुआ भोसला तेरे पास आ रहा है, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. इतका आदर या राजाचा आहे. म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं महत्वाचं, काळाची गरज आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये संधी दिला, झाडे लावा, झाडे जगवा. मी नागपूरला व्याख्यानासाठी गेलो, नागपुरात त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा, पारण काळाची गरज आहे. आम्हाला कोरोनाच्या काळात कळलं की झाडाचं महत्व किती आहे. त्यावेळेस कळलं आम्हाला. आम्ही 2-2, 2.5, 3-3, 6-6 महिने लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही आतमध्ये होतो. आता काही खरं नाही. अरे त्या काळात सुद्धा लॉकडाऊनच होतं. त्यावेळेस पुरंदरचा तळ झाला, त्यावेळेस महाराज 6-7 महिने त्या किल्ल्यावरती होते आतमध्ये, त्यांना बाहेर येताच येत नव्हतं. त्या काळात सुद्धा त्यांनी हिमतीला दाद देऊन हे स्वराज्य निर्माण केलंय. तसंच सांगायचं तात्पर्य एकच आहे, फक्त बदल करायचा आहे. बदल काय करायचा, जे इतिहास घ्यायचा आहे. आता मुलं म्हणाले तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान सांगणार आणि तुम्ही म्हणणार आता घोडा आणा, तलवार घ्या, मग आता काय लढायला सुरुवात करायची का? मी एकच सांगितलं, घोडा गेला ते नाल देवाची गाडी तुमच्या दारासमोर आली पाहिजे. हातात ती तलवार गेली, तो पेन आमच्या हातामध्ये आला पाहिजे. कारण काय, आम्ही ज्या क्षेत्रात जाऊ, क्लास 1च्या MPC असेल, UP असेल, आम्ही क्लास 1चे अधिकारी आम्ही झालं पाहिजे, खरलं पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे चरित्र हे जगण्याचा मंत्र आहे, हे आम्ही घेतला पाहिजे. हा वसा आमच्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. म्हणजे आजकाल अलीकडे फार काळ बदललेला दिसतोय. आम्हाला खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहे, ऊर्जास्थान आहे. ठीक आहे, मला असं वाटतं मी खूपच वेळ घेतलेला दिसतोय. मी रजा घेतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.